नमस्कार, मी अंकुश अवतडे. मी युवा मोर्चा भाजपचा या 3 वर्ष अध्यक्ष म्हणून सुनीलदादा तालुका अध्यक्ष असल्यामुळे काम केले. त्याच्या सुरुवातीच्या काळात सांगतो मी माझा व्यासपीठावर सर्व मान्यवर परिचित आहेत. शंकरनाना वाघमारे माजी जिल्हा अध्यक्ष, सतीश आप्पा काळे तालुका अध्यक्ष, रणजी माने तालुका अध्यक्ष, सुरेश रामजी सर, सुनीलदादा, संजूदादा, सुशील भाई क्षीरसागर आणि सगळेच आपल्या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जमलेले कार्यकर्ते. खरं तर ही बैठक घ्यायची वेळ का आली इथनं सुरुवात करतो. मी अडचणीत आहे, मी इच्छुक आहे, काम मी फिरतोय. परवा दिवशी कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर सर्व मान्यवर आले. ही रचना करत असताना आपल्या संघटनेमध्ये अशी प्रथा आहे की तालुका अध्यक्षाला घेतल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया होत नाही ना. ही रचना देशभरातली आपल्या बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, तालुका अध्यक्ष रचना आपली शक्ती केंद्र प्रमुख आहे कामती गटात. तर ही करत असताना काल तालुका अध्यक्षाला मी कुणी फोन केले की कुठे माने साहेबांनी आपण, ते म्हणजे आम्ही आमच्याकडे आहे, तुला बैठक आला आमचं काय करणार आहे, आम्हाला कधी तिकीट देणार आहे. तर त्यांनी सांगितलं आम्हाला कोणती आणि अधिकृत माहिती नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला कोणताही शब्द देणार नाही. पण मी परत माहिती घेतल्याच कळलं की काही बैठका काही घडामोडी चालू आहे आणि त्या बैठकी घडामोडीमध्ये तालुक्यातील जुना भाजप कार्यकर्त्यांची नावं कुणी दिली. तर मी विचारतो तालुक्याची म्हणजे आम्ही इथंच आहे, आमचं नावच आणखी घेतलेली नाहीये, माहिती द्यायला तयार नाहीये. ठीक आहे, मग आम्हाला न्याय कधी तुम्ही देणार. तर त्यांनी म्हटले की आम्हाला ज्या वेळेला विचारणा केली जाईल की तुमच्याकडे कोण कोण इच्छुक आहेत आणि कोण भारतीय जनता पार्टीचा सक्षम कार्यकर्ता आहे, त्यावेळेला आम्ही नाव देऊ. आज ही बैठक निगेटिव्ह अर्थाची 100% नाहीये, परंतु या कार्यकर्त्यांचा जुन्या नवीन आलेल्या नेतृत्वाने विचार करावा आणि सोबत घ्यावा. जुना म्हणजे काय याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. माझी निवड 2012ला माधव भंडारी साहेबांनी केली. मी 2014च्या सत्तेतला कार्यकर्ता नाही. 2012चा माधव भंडारींनी मला जिल्ह्याचा कार्यकारिणी सदस्याचं पत्र करमाळ्यात दिलं. शहाजीपूर जिल्हाधीश सचिन कल्याण शेट्टी आत्ताचे आपले आमदार साहेब तालुका जिल्ह्यात सरचिटणीस होते. माझा जन्म राजकीय प्रक्रियेत मी मराठा सेवा संघात काम केलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मी भारतीय जनता पार्टीत काम करतो. मी सत्तेच्या प्रक्रियेच्या मोहतला कार्यकर्ता नाही. आमच्या आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे आम्ही राजकीय प्रक्रियेत महत्वाकांक्षेने वागतो. याचा अर्थ असा नाहीये की आम्ही राजकारणामध्ये कुणाला पुढं मागे ढकलून येतो. आता आपल्याला आलेले नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा आपण सन्मान केलाय. आपल्याला फोन आले, आपण तालुका अध्यक्ष निरोप दिला आम्हाला की राजन मार्केंचा आपल्या पक्षात प्रवेश होतोय आणि आपल्याला स्वागताला जायचं आहे. आम्ही आमच्या डिझेल टाकून अध्यक्ष तुमच्यासोबत आम्ही मुंबईला आलो. आम्ही डिझेलही कुणाला घेतलं नाही किंवा काही आमचा विषय नाही. परंतु ज्या वेळेला मालक आले, मालकांचं स्वागत झालं, मनोमिलन झालं, कार्यपद्धती एकत्र चालू झाली. त्या कार्यपद्धतीत आमच्या सगळ्यांच्या गाठीभेटी चालू असतात. परंतु राजकारण करत असताना आम्ही मागे देखील भारतीय जनता पार्टीवर राहिलो. नवीन नेतृत्वात तर आम्ही पार्टी म्हणून राहतोय, परंतु नवीन नेतृत्वाने करगुलीला बोट देऊन आमच्यासारखा छोटा मोठा नानासारखा ज्येष्ठ कार्यकर्ता संजूदादा आहे, सुनीलदादा आहे, सगळे लोक आहेत. 6 झेडपी सदस्य, 6 झेडपीचे गण आहे आणि पंचायत समितीचे 12 आहे. 18 एकूण आकडा आहे आपल्या लोकप्रतिनिधी होण्यासाठी. जी नेतृत्वाला एक वाटत संधी मध्ये दिली पाहिजे ही तालुका दिशा आम्ही मांडतोय. आम्ही किती जुना आहे किती नव्या हा एक विषय नाहीये, पण मुळात आमचं मत आणि भावना व्यक्त करतोय की राजकारणामध्ये आल्यानंतर पार्टी सत्तेत आहे आणि सत्ता राजकारण केंद्रात राज्यात आहे, तर खालचा कार्यकर्ता देखील लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेत आला पाहिजे. नेहमी म्हटलं जाते की राजकारणामध्ये जुन्या कार्यकर्त्यामध्ये एवढी निवडून येईल एवढा क्षमता आहे का. मी आज सगळ्या समोर आणतो तालुका अध्यक्ष आहे. जी तुम्ही रचना लावेल त्यावर मी कमी पडलो तर मी तिकीट आहे तुम्हाला आयुष्यात काही स्वाद मागणार. तुम्ही जेवढं काही सांगा, जी यंत्रणा लागेल, दूधपत्त समिती लागेल, झडपी लागेल, 1ही रुपया कोणाकडे न घेता पक्षाकडे मी माझ्यावरती लढायला मी तयार आहे आणि सक्षमतेने लढायला तयार आहे. मी आज माझ्या झडपी गावातून प्रत्येक गावात प्रवास केले 3 वर्ष आणि मालकांचा प्रवेश झाला 2 महिन्यापूर्वी. मालकांचे प्रवेश स्वागत आहे, आपलेही स्वागत आहे, परंतु कुठे तर तुम्ही तालुक्यातील दोघं म्हणून जिल्हाधीशांकडे बसून या सगळ्या विषयाला मार्ग काढावा. आपण नाही मार्ग काढल्यानंतर आम्ही जायचं कुठं. आज आम्ही 15,000 पार्टीत काम करतोय, आज आम्ही काय करत. पण मी नाही, अनेक जणांचे प्रश्न आहेत तसे. पार्टीतल्या नेतृत्वाला भांडण कोणाला आम्ही बघाच प्रश्नाकडे. आज नाना डोळ्यात पाणी, नेतृत्व करणाऱ्याच्या डोळ्यात पाणी असेल तर कार्यकर्त्याला कोणाकडे जायचं. संधी सगळ्यांना मिळेल असं नाहीये, परंतु विचार केला पाहिजे.
राजकारण संधी सगळ्यांना मिळेल का? आपण मागतो 3 झेडपी मागितले, 3 6 मागितले, दिल का? नाही. तुम्ही जे दिल की आम्हाला मान्य आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही दोघं का तालुक्यात विचार केला पाहिजे. आपल्या संघटनेत गणित तालुका देशाला खूप मोठं महत्व आहे. ज्या वेळेला मी एक दिवशी प्रवासात शशिकांतांसोबत प्रतिसाद दिशाकडे गेलतो, त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष म्हणजे खासदार आमदारांचं रिपोर्टिंग तुझ्याकडे आहे असं नावाला बोलले होते. तुम्ही तालुका अध्यक्ष आहात, तुमच्याकडे रचलेलं सर्व रिपोर्टिंग आहे. तुम्ही आमच्यासाठी बांधावं. कामती जिल्हा परिषद मधून मी माझी मिशन इच्छुक आहे. माझ्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा विचार करावा एवढी या निमित्ताने विनंती करतो आणि 2 शब्द थांबवतो. हॅलो हॅलो हा बोला विकास बोला. भारतीय जनता पार्टीला मोहोळ तालुक्यातल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आज ही मीटिंग सकाळी होती. आम्ही सकाळी 9 वाजता आलो. 9 वाजल्यापासून आतापर्यंत न्यायमूर्ती तिथंच आहे. सगळ्यापर्यंत न्यायमूर्ती उपलब्ध आहे. आता आपण कामती जिल्हा परिषद गट, कामती जिल्हा परिषद पंचायत समिती गट, कोकरापूर पंचायत समिती गट, कोकरापूर पंचायत समिती गट आणि गोडेश्वर अशा 4 जागा तर आपण मागतो. आणि पेरूरच्या याच्यावर आपण जेटलीचा फक्त गटावरचा एवढ्या जुन्या जागा आम्हाला द्या असं म्हणतोय. आता नानांना त्यांना सांगितलं की आम्हाला कमीत कमी 2 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती द्या. बाकी आम्ही कशासाठी भांडत नाही. आता पण भाऊंना मी बोलून केले. भाऊ म्हणले की आपण त्याचा भाऊ बोलायचा दाखवायला भाऊने जर बोलून केले का त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह करते. आपण म्हणजे आम्ही बोलत नाही किंवा असं नाही. पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. जुन्या काळात त्यांनी ज्यांनी काम केले कुठल्याही जवाजावा मनात नाही होता किंवा कुठले गट तरी न करता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांना विजयीची संधी देतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. काल तर त्याच विषयावर बैठक थांबली. सकाळी परत बैठक होण्यावरती अजून तिकडून काही निरोप आला नाही. भाऊ म्हणले की आम्ही ते बोलून घेतो आणि त्याच्यामध्ये सकारात्मक काहीतरी करतो. कारण ह्या जागाच्या विषयातच आपली बैठक करायला थांबली. कोणाचाही उमेदवार फायनल नाही किंवा कोणाचं काही नाही. कारण त्या संदर्भापर्यंत सर्वच रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आपण ज्या मागणी करतोय त्याच्यावर त्याचा ही फायनल होईल करायचं. पण आता आपण 2 गट आणि 2 गणावर तर बऱ्यापैकी आपण आलो. काम त्यांनी पोकळ्या पुढच्या देतो विकासराव, आपण काल बोलताना सर्वांची भूमिका अशी होती की म्हणताना 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती मानतो आणि अंतिम फायनल हे 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती घ्या. तुम्ही 4 पंचायत समिती मिनिमम कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे आणि 2 डिप्टी मिळालं पाहिजे. हे अंतिमला आलं पाहिजे अशी आपली भूमिका आहे. तुम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जी मीटिंग बोलवली त्या मीटिंगसाठी मंचावर उपस्थित आपले भाजपचे ज्येष्ठ नेते जुने वाघमारे, संजूदादा खिलारे, मंडलाध्यक्ष रमेश माने, अंकुश अवताडे, क्षीरसागर, पप्पा पाटील, उपाध्यक्ष सुरेश राऊत, माजी तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. आज सकाळी दादांचा फोन आला, आज आपल्या कार्यकर्त्याची मीटिंग बोलवली आणि तुम्ही या. मी म्हटलं ठीक आहे दादा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नाही अशी यांची अंकुशचाही फोन आला होता, संजू दादाचा आला होता, नानांचा आणि बऱ्याच कार्यकर्त्यांची यायला लागले होते. मी जिल्हाध्यक्षाशी बोललो
आम्ही 2 दिवस झालं त्या तुमच्या मागणीतला करायच्या अगोदरपासून आग्रही आहात आणि त्यांनी सांगितलं तुम्ही त्या बैठकीला जावा, आपण प्रयत्न करतोय सांगा, त्यांनाही कळलं पाहिजे की पार्टी खरंच प्रयत्न आहे, जिल्हाध्यक्ष असेल मंडळ अध्यक्ष असतील ही प्रयत्न करतायत का नाही. पाठिंबाच्या काळामध्ये 2 महिन्याखाली एक आपल्या इथं राष्ट्रवादीची मुक्ती ताकद राजीव माने आमच्या पार्टीमध्ये आल्यामुळं आपल्या पार्टीची ताकद वाढलेली आहे आणि साहजिकच सगळ्याच कार्यकर्त्याला आपण उमेदवारी मिळावी आपल्याला हे वाटणं काही गैर नाही. बरेच दिवस झाले संघर्षातून आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झाले. मला चांगला अनुभव आहे. 15-16ला नाना आपण ज्यावेळेला अध्यक्ष झालो त्यावेळेला लोक मिळत नव्हती, बोटावर मोजली बोटावर मोजायला आपले कार्यकर्ते होते. एखाद्या गावात कुठं तर चहाला थांबावं म्हणलं तर कार्यकर्ता नसतात. त्यावेळेपासून आपण जशी नानानी पार्टी वाढवली, प्रत्येकाने जसे अध्यक्ष होईल तशी पार्ट्या वाढवत गेलेली असते. आम्ही त्यावेळेला पार्टी वाढवण्यासाठी प्रत्येक गावाचा संपर्क करणे, तिथं शाखा ओपन करणे, कार्यकर्ते घडवणे आपण काम केलेलं आहे सगळ्यांनी. आणि आम्ही त्यावेळेला हे आश्वासन दिलेलं असतं की तुम्ही बाबा कार्य करा, कुठं तर तुम्हाला आम्ही काहीतरी संधी देऊ. आणि ज्या वेळेला संधी द्यायची वेळ येते त्यावेळेला पार्टीनं मला सांगितल्याप्रमाणे क्षीरसागर कुटुंबाकडून परत विजयराज डोंगरेकडे गेली, विजयराज दादा डोंगरेला घेतल्यानंतर पुन्हा साहेब आले त्यांच्याकडे गेली आणि तिथून आता परत आपल्यात आल्यामुळं त्यांच्याकडे परत गेली. त्याच्यामुळं बऱ्याचशा त्या घटनेत लोकांना आपल्या न्याय देऊ शकलो नाही. पार्टी फिरत राहिली त्यामुळं निष्ठावंत कार्यकर्ता तसाच जागेवर आहे. त्याला आपण न्याय देऊ शकलो नाही. काही जणांना दिला असेल, काही जणांना मिळू शकलं नाही. माझ्या मागच्या कारकिर्दीत विजयराज दादा यायच्या अगोदर आम्ही दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, मोहोळ नगर परिषद असेल, पंचायत झेडपी असेल, आमदारकी 14ची असेल, हे सगळ्या आम्ही चिन्हावर लढलो. यश आलं नाही. त्यावेळेला तर मी नाना उभा असं उठवून आले, बाप्पा असतील बाप्पाला तर नको म्हणून, म्हणजे उभा पळवून करायचे. पार्टी लढायला सांगितलं, पार्टीला सगळ्याला कुठले द्यायचे, उमेदवार पडणार आहेत माहीत असायचं. अशा वेळेला ही मंडळी आपल्या बरोबर राहिले, मान अपमानाला न पिता त्यांनी त्या पार्टीचं तिकीट घेतलं, एबी फॉर्म घेऊन त्या चिन्हावर लढलेलं आहे. आणि अशा आता चांगल्या परिस्थिती आल्यानंतर त्यांना साहजिकच वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी. म्हणून आम्ही गेल्या वेळेला राजेश मालकाची ज्यावेळेला मीटिंग आपण दिवशी आपल्यात आली आणि मग आपण इच्छुकाच्या मुलाखती घेतल्या, इच्छुकाचे फॉर्म मागवले. त्यात असं निदर्शन आलं की त्यांचे जास्त होते, इच्छुक जास्त आहेत, आपले थोडेसे कमी आहेत आणि सक्षम नाहीत असं त्यांच्या नजरेने दिसायला लागलं. त्यावेळेला आम्ही पार्टीला नानाला सांगितलं की नाना आपल्याला आता काहीतरी विचार करावा लागतो, आपल्या पार्टीतल्या लोकांना न्याय द्यावा. बघा कुणी जरी दिले, आपले जरी सगळे दिले तर 20-24 निवडून येणार नाही, त्यांची दिले तर निवडून येणार नाही, थोडाफार पराजय होणार आहे, निवडून येणार आहे. आपली जास्तीत जास्त असावे यासाठी 3 जिल्हा परिषद गट आणि 6 पंचायत समिती गण हे आपण मागणी केलेली आहे. सकाळी बोललोय, कालही आमचं दोघांचं कॉन्फरन्सवर बोलणं झालं. दादा जिल्हाध्यक्षाला आम्ही मांडलो. आता जर आपल्या कार्यकर्त्याला नाही दिला तर एवढे दिवस आपण आता या नानांना आयुष्य झिजलो, कोणासाठी झिजवलं, आम्ही घेतलं केलं, तुम्ही इतके दिवस आमच्यासाठी पळला, कोणासाठी काम करायचं. आणि जिल्हाध्यक्ष म्हणजे मी कोणासाठी पळू मग परत त्यांचंही म्हणणं आलं की आपण कोणासाठी मांडायचं. आपण एवढं दिवस कष्ट करून 10-15 वर्ष पार्टीत काम तुम्ही केलंय, मी केलंय, जिल्हाध्यक्षांनी केलंय. एकमेकाला जर आपण न्याय देऊ शकलो नाही तर मग 15 वर्ष आपण काय केलं, कोणासाठी पळायचं. तर यासाठी ते अग्रेसर आहेत. त्यांनी सांगितलंय आता तुमच्या जिल्हाध्यक्षाची फोनवर मी तुमचा संवाद साधून दिला, पालकमंत्र्यांशी संवाद साधून दिलाय. अजून आम्ही कोणी मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पालकमंत्र्यांशी जाऊन भेटतो, त्यांच्याशी बैठक लावतो. काय आपली वरिष्ठ मी घेतो त्यांना विचारून हे सगळ्यांची एक बैठक लावून आपल्याला जास्तीत जास्त 3 जिल्हा परिषद आणि 6 पंचायत समिती मध्ये कुठल्याही असो त्यांनी सर्वे लावलेला, भलं नरखेड सर्वे लागलं तर आपल्याला नरखेड देऊ द्या, मान्य.
6 पंचायत समिती 3 जिल्हा परिषद आम्हाला पाहिजे. त्या तुम्ही ह्या सर्वे लावा. 12 पंचायत समिती आणि 18 जागा आहे. त्या 18 जागातल्या 6 पंचायत समिती सर्वेत आमच्या कुठल्याही येऊ द्या काही नावं दिलेली आणि नाही नाही त्यांना पण पुन्हा नाराज व्हायला नको की तुम्ही अंकुशबाई मागताय असं नाही. 18 जागांपैकी 6 पंचायत समितीचं गट आणि 3 जिल्हा परिषदेचे गट कुठं सर्वेत लागतील ते आम्हाला तुम्ही द्या. आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. हेच आता तुम्हाला असं आश्वासन जे जिल्हाध्यक्षाची माझी चर्चा झाली पालकमंत्र्यांची झाली त्याच्यावर मी तुम्हाला आश्वस्त करतो. आणि इथून पुढे आता आम्ही 4 ते 5 अजूनही कुठलेही फायनल झालेलं नाही. असं काही लोक पसरली कालपासून आपण काल फायनल झाली मिटिंगच झाली आहे आम्हाला बी फोन आले तुम्हाला बोलवलं नाही का बऱ्यापैकी झालं. आम्ही फोनवर बोललो ते म्हणजे अजून काही नाही. मला यांचा फोन आला मी म्हणलं मी परत फोन लावला मला मीटिंग झालेली आहे पण दोन्ही तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष यांना बोलवलं पाहिजे आमचा आग्रह आहे. आम्हाला त्यांनी सांगण्यात आलं मग आम्हाला घेऊन यायचं मीटिंग करू ते करतील अजून फायनल तारीख आहे. पण तुम्हाला घेतल्याशिवाय मीटिंग होऊ नये आमचं सगळ्यांची दाखला. तर दोन्ही मंडलाध्यक्ष आम्ही आणि जिल्हाध्यक्ष पालकमंत्र्यांशी बोलून आपल्या या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही पूर्णपणे ताकदीने तुमच्या पाठीशी याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाच्या विरोधात तेही आपलेच आहे हे आपलेच आहे. परंतु आपल्या लोकांना न्याय द्यायचा भले त्यांनी काय ते आपण देऊ ते देऊ अजून 6चं 8 करू ना त्याचं 4 होतील मी आता सांगू शकत नाही. तो निर्णय त्यांचा पण माझा निर्णय 6 पंचायत समिती आमच्या दोन्ही मंडलाध्यक्षाचा आणि 3 जिल्हा परिषद ही मागणी आम्ही लावून धरू आणि तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला जागा कशा खेचून आणून तुम्हाला न्याय देता येईल त्यासाठी मंडळाची तुमच्या पाठीशी आहे एवढं बैठकीला प्रचंड वेळ झालेला आहे आणि ही अचानकपणे घेतलेली बैठक आहे. मला वाटतं रात्री एकाही कार्यकर्त्याला फोन नव्हता. मी सकाळी झोपेतून उठल्यानंतर फोन केले आणि एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण तुम्ही 2 ते 2.5 तासामध्ये बैठकीला आलात. अनेकांना फॉर्म भरायचे त्यामुळे ही बैठक आपण इथे संपवतोय. फक्त नाश्त्याची व्यवस्था थोडी वेळ लागते त्याला म्हणून आपण त्यांना चहा बिस्किट तोपर्यंत द्या. बैठक संपल्याशी जाहीर करतो. चहा बिस्किट घेऊन जाऊ नाश्त्याला वेळ लागते पण इथे नाश्ता करतो.